बरं. हायपरसॉनिक वेगाने उडणारी वाहनं बनवणं म्हणजे आवाजाच्या वेगाच्या 5 पटीने हे इंजिनिअरिंगमधल्या सगळ्यात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. तर मग चला पाहूया, हे जे अशक्य वाटणारं काम आहे ते प्रत्यक्षात शक्य कसं केलं जातं. तर मग मूळ प्रश्न हा आहे की ताशी 3800 मैलांपेक्षा जास्त वेगाने उडताना टिकून राहील असं वाहन बनवायचं तरी कसं? हा एक साधा प्रश्न वाटत असला तरी याच्या मागे खूप गुंतागुंतीच्या इंजिनिअरिंगच्या समस्या आहेत ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत. आणि या वेगाचे परिणाम किती गंभीर असू शकतात याचा अंदाज घ्यायचा असेल तर हे बघा. हवेसोबत होणाऱ्या घर्षणामुळे इतकी प्रचंड उष्णता निर्माण होते की ती चक्क पोलादालाही वितळवू शकते. म्हणजे इथे आपण सामान्य इंजिनिअरिंगच्या सीमा ओलांडून खूप पुढे जातो. आपण सतत हायपरसॉनिक हा शब्द ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर आवाजाच्या वेगाच्या 5 पटीपेक्षा जास्त वेग. आणि हा वेग इतका प्रचंड आहे की तो अक्षरशः भौतिकशास्त्राचे नियमच बदलून टाकतो. तर मग या मॅक 5च्या वेगामुळे नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतात? चला तर मग आपल्या पहिल्या विभागात पाहूया हायपरसॉनिक आव्हान, जिथे आपण या समस्येमागच्या मूलभूत भौतिकशास्त्रावर एक नजर टाकू. बघा, हायपरसॉनिक क्षेपणास्त्राला वेगळं बनवणारी गोष्ट फक्त त्याचा वेग नाहीये, तर त्याची हवेत दिशा बदलण्याची क्षमता आहे. आणि हीच गोष्ट त्याला अत्यंत गुंतागुंतीचं आणि त्याचा मार्ग अप्रत्याशित बनवते. म्हणूनच त्याची कंट्रोल सिस्टीम खूपच प्रगत असावी लागते. एकदा का आपण वेगाचं आव्हान स्वीकारलं की पहिली मोठी समस्या समोर येते ती म्हणजे हवा. चला तर आपल्या दुसऱ्या विभागात बघूया की या प्रचंड वेगात निर्माण होणाऱ्या वायुगतिकीय शक्तींना म्हणजे एरोडायनामिक फोर्सेसना कसं नियंत्रित केलं जातं. तर मग इंजिनियर्स हवेचा हा जो न दिसणारा प्रवाह आहे तो समजून कसा घेतात. त्यासाठी ना ते कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे CFD नावाचे एक भारी तंत्रज्ञान वापरतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे एक व्हर्च्युअल विंड टनेल आहे. इथे शक्तिशाली कम्प्युटर सिम्युलेशन वापरून क्षेपणास्त्राच्या आजूबाजूला हवा नक्की कशी वागेल याचा अभ्यास केला जातो. हे सिम्युलेशन कसं काम करतं ते बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला एक साधं डिजिटल मॉडेल घेतलं जातं आणि मग ह्या मॉडेलला हजारो किंबहुना लाखो लहान त्रिकोणी भागांमध्ये विभागलं जातं, ज्याला कॉम्प्युटेशनल मॅश असं म्हणतात. याच प्रत्येक लहान भागावर कम्प्युटर हवा आणि दाबाची गणना करतो. या सिम्युलेशनमुळे काय होतं तर डिझायनर्सना महागड्या प्रत्यक्ष चाचण्या न करताच क्षेपणास्त्राचा आकार आणि त्याचे पंख स्थिरता आणि नियंत्रणासाठी कसे ऑप्टिमाइज करायचे हे समजतं. यामुळे साहजिकच विकासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो. आता ह्या सिम्युलेशनमधून फक्त हवेचा दाबच नाही तर निर्माण होणारी प्रचंड उष्णता कुठे आणि किती असेल हे सुद्धा कळतं. आणि यामुळेच आपला तिसरा विभाग सुरू होतो, प्रचंड उष्णतेतून वाचणे. आता आपण त्या मटेरियल सायन्सवर लक्ष केंद्रित करणार आहोत जे या तापमानाला तोंड देऊ शकेल. भूतकाळातलं तंत्रज्ञान आणि आजच्या हायपरसॉनिक उड्डाणाच्या गरजांमधला फरक बघण्यासारखा आहे. पूर्वीच्या क्षेपणास्त्रांसाठी 600 डिग्री फॅरेनहाईट तापमान खूप होतं. आता आपल्याला 4000 डिग्री फॅरेनहाईटपेक्षा जास्त तापमानाला तोंड द्यायचंय. केवढा मोठा फरक आहे हा. आणि हे चित्र तर सगळंच स्पष्ट करतं. ही आकडेवारी एकच गोष्ट सांगते. ज्या साहित्याने आपण आपलं आधुनिक जग घडवलं ते साहित्य हायपरसॉनिक परिस्थितीत पूर्णपणे निकामी ठरतं. मग यावर उपाय काय? याचं उत्तर पारंपरिक धातूंमध्ये नाही आहे, तर ते आहे पूर्णपणे नवीन प्रकारच्या साहित्यामध्ये. हे असं साहित्य आहे जे केवळ उच्च तापमान सहन करत नाही, तर अशा परिस्थितीत अधिक मजबूत होतं. यात कंपोजिट्स हे एक खूप महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. ते जास्त घनतेच्या रिफ्रॅक्टरी धातूंच्या वजनाशिवाय ताकद देतात. यामुळे काय होतं तर वाहने हलकी होतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. चला, आता क्षेपणास्त्राच्या बाहेरील आवरणातून आत डोकावून पाहूया. कारण फक्त बाह्य भागच नाही, तर आतले घटक म्हणजे क्षेपणास्त्राची मज्जासंस्था, तिलाही अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. विचार करा, क्षेपणास्त्राच्या आत असलेले कनेक्टर आणि केबल्सना ह्या सगळ्या गंभीर परिस्थितींना तोंड द्यावं लागतं. यातली एकही गोष्ट अयशस्वी झाली तर संपूर्ण मोहीमच अयशस्वी होऊ शकते. यावर उपाय म्हणून सिलिकॉन डायऑक्साईडसारखं विशेष साहित्य वापरलं जातं, ज्यामुळे केबल्स तप्त लाल होऊनही अगदी अचूक सिग्नल पाठवू शकतात. कमाल आहे ना?
यावरून हे लक्षात येतं की उष्णता, झीज आणि कंपनांना तोंड देण्यासाठी कनेक्टर बनवण्याकरता जेट इंजिनसारख्या दुसऱ्या कठीण वातावरणात वापरली जाणारी सामग्री इथे वापरली जाते. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. हायपरसॉनिक उड्डाण शक्य करण्यासाठी किती वेगवेगळ्या इंजिनिअरिंग क्षेत्रांचे एकत्रित आणि अविश्वसनीय प्रयत्न लागतात हे आत्तापर्यंतच्या माहितीवरून स्पष्ट झालं असेल. तर मग एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. हायपरसॉनिक वाहन बनवणं हे एका साखळीसारखं आहे. वायुगतिकीशिवाय त्याचं डिझाईनच होऊ शकत नाही. प्रगत मटेरियल सायन्स नसेल तर ते डिझाईन अक्षरशः वितळून जाईल. आणि मजबूत इलेक्ट्रॉनिक्सशिवाय ते वाहन आंधळं आणि बहिरं असेल. यातला एकही दुवा तुटला की सगळी मोहीमच अयशस्वी. जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीचे हे वाक्य प्रगत साहित्याचा परिवर्तनीय प्रभाव किती मोठा आहे यावर भर देतं. या साहित्यामुळे वाहनाचं डिझाईन आणि क्षमता दोन्ही सुधारतात. तर या सगळ्यावरून हे स्पष्ट होतंय की इंजिनियर्स अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करत आहेत. पण यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. विचार करा, जर आपण 2 शहरांमधलं अंतर काही मिनिटांत कापू शकलो तर आपलं जग कसं बदलेल? हे तंत्रज्ञान भविष्यात फक्त संरक्षणासाठीच वापरलं जाईल की ते मानवी प्रवासात एक नवी क्रांती घडवून आणेल?